आणि आता आजचा दुसरा एक्सप्लेनर। 20 जून 2025 इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट मॅचची पुढच्या महिन्यातली ही तारीख। टीम इंडियाचं इंग्लंड दौऱ्याचं सगळं वेळापत्रक ठरलेलं होतं, म्हणजे सगळं अगदी ठरल्याप्रमाणे सुरू होतं। एकीकडे आयपीएलचा हंगाम तेजीत होता, दुसरीकडे इंग्लंड दौऱ्यासाठीची तयारी अगदी जोरात सुरू होती। इंग्लंड टेस्टच्या तोंडावर टेस्ट सिरीज सुरू होण्याआधीच टीम इंडियाला 2 धक्के बसले। पहिला धक्का रोहित शर्माच्या टेस्ट रिटायरमेंटचा आणि दुसरा नवा ताजा धक्का विराट कोहलीच्या रिटायरमेंटचा। अवघ्या आठवड्याभरामध्ये या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी टेस्ट क्रिकेटमधनं एकापाठोपाठ निवृत्ती जाहीर केली। आता जेव्हा एवढे मोठे खेळाडू आठवड्याभरातच निवृत्ती जाहीर करतात, याचाच अर्थ कुछ तो गडबड है। आता ही गडबड नेमकी काय आहे आपण आजच्या एक्सप्लेनर मधनं जाणून घेणार आहोत। आधी बघूया की विराट कोहलीनं निवृत्ती घेताना नेमकं काय म्हटलेलं आहे। विराटनं एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिलेली आहे। टेस्ट मॅचची ती ब्लू कॅप घालून मला आता 14 वर्ष झाली। क्रिकेटच्या या फॉर्मॅट मधला माझा प्रवास इथपर्यंत होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं। टेस्ट क्रिकेटनं माझी परीक्षा घेतली, मला घडवलं आणि मला आयुष्यभर लक्षात राहील असं बरंच काही शिकवलं। टेस्ट मॅचच्या त्या पांढऱ्या कपड्यांशी माझं विशेष भावनिक नातं आहे। बराच काळ चालणाऱ्या टेस्ट मॅचेस, त्यामध्ये गाळलेला घाम आणि टेस्टमधल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी त्या आयुष्यभर माझ्यासोबत राहतील। टेस्ट क्रिकेटपासून दूर होणं सोपं नाहीये, पण आता ती वेळ आलेली आहे। मी माझ्यामधलं सर्वोत्तम टेस्ट मॅचसाठी दिलं आणि टेस्ट क्रिकेटनंही मला अपेक्षेपेक्षा भरभरून दिलंय। टेस्ट क्रिकेटपासून दूर होताना अत्यंत कृतज्ञतेची भावना आहे माझ्या त्या खेळासाठी, मी ज्यांच्या बरोबर खेळलो त्या सगळ्यांसाठी, आणि ज्यांनी मला टेस्ट क्रिकेट खेळताना पाहिलं त्या प्रत्येकासाठी कृतज्ञता। माझ्या टेस्ट क्रिकेटकडे मागे वळून पाहताना मी आनंदी आहे, समाधानी आहे। #269 सायनिंग ऑफ। आता विराटच्या या सायनिंग ऑफच्या रिटायरमेंट पोस्ट बद्दल आणखी एक इंटरेस्टिंग माहिती। विराटने रिटायरमेंट पोस्टच्या शेवटी #269 हा आकडा लिहिलाय। आता अनेकांना हा प्रश्न पडला की विराटने हे #269 का लिहिलंय। त्याचं कारण म्हणजे विराटचा टेस्ट क्रिकेट मधला कॅप नंबर 269 आहे। कसं आहे म्हणजे प्रत्येक खेळाडू जेव्हा टेस्ट मॅच मध्ये डेब्यू करतो, म्हणजे पदार्पण करतो, त्यावेळी त्याला हा नंबर दिला जातो। त्यानुसार टीम इंडियाकडनं टेस्ट क्रिकेट खेळणारा विराट हा 269वा खेळाडू आहे। 2011 मध्ये विराटनं ज्यावेळी टीम इंडियाकडनं टेस्ट क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यावेळी विराटला हाच नंबर देण्यात आलेला होता। एकदा का विराट पिचवर आला की मग दमदार क्रिकेट बघायला मिळणार हे ठरलेलं असतंच। बॅटिंग बघायची कोणाची तर ती विराटची, म्हणजे विराटनं टेस्टमध्ये अशी जबरदस्त कामगिरी केलेली आहे। विराटनं 2011 मध्ये टेस्ट खेळायला सुरुवात केली। एकूण 123 टेस्ट मॅचेस तो खेळला। टेस्ट क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर 210 इनिंग्सची नोंद आहे। विराटनं 123 टेस्ट मॅचेसमध्ये 9230 रन्स केले। विराटच्या धावांची सरासरी जर आपण काढली तर ती साधारण 46.85 एवढी राहिलेली आहे। टेस्ट क्रिकेटमध्ये 30 सेंचुरीज, 31 हाफ सेंचुरीज विराटच्या नावावर आहेत। तर विराटनं टेस्ट क्रिकेटमध्ये 7 वेळा डबल सेंचुरी म्हणजे 200 रन्स केलेले आहेत। 254 हा विराटचा टेस्ट क्रिकेटमधला सर्वोच्च स्कोअर। 2017 आणि 2018 मध्ये विराट टेस्ट क्रिकेटमध्ये प्लेअर ऑफ द इयर ठरलेला आहे। आता विराटची ही अशी रन मशीन सपासप सुरू असताना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विराट टेस्ट क्रिकेटमध्ये 10,000 रनच्या अगदी उंबरठ्यावर असताना विराटनं निवृत्ती जाहीर केल्यानं सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे। म्हणजे आतापर्यंत जगभरातल्या 14 खेळाडूंनी टेस्ट क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा गाठलाय। भारताकडनं बघायचं झालं तर सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकरनं 10,000 रन्स पूर्ण केलेत। आता विराटचे 9,320 रन्स पूर्ण झाले होते आणि अगदी पुढच्या काही टेस्ट मॅचेसमध्ये 10,000 रन्स पूर्ण करून तो तिसरा खेळाडू ठरणार होता। विराट इंग्लंड टेस्ट खेळ असा अंदाज होता, मात्र त्याआधीच विराटनं टेस्ट क्रिकेटमधनं निवृत्ती जाहीर केल्यानं अनेकांना धक्का बसला। विराटच्या निवृत्तीवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे। क्रिकेट जगतातनं विराटच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया येणार हे अगदी स्वाभाविक होतं, पण विराटच्या निवृत्तीवर बोलण्याचा मोह डीजीएमओ राजीव घई यांनाही आवरता आला नाही। और मैं
आपको इस उदाहरण के जरिए से एक ये एस्पेक्ट हाईलाइट करना चाहता हूं। जब मैं स्कूल में था तो तकरीबन मेरे ख्याल से ये 70 का दशक था और उस समय इंग्लैंड और ऑस्ट्रेलिया के बीच में, आज शायद क्रिकेट की बात भी करनी चाहिए क्योंकि मैं देख रहा था कि विराट कोहली ने टेस्ट क्रिकेट से रिटायरमेंट ले ली। कई भारतीयों की तरह वो मेरे भी फेवरेट क्रिकेटर हैं। तर विराट टेस्ट क्रिकेटमधनं रिटायर झाल्यावर क्रिकेट विश्वाला सुद्धा धक्का बसला। म्हणजे विराट कोहलीच्या रिटायरमेंटवर बीसीसीआय म्हणतंय, थँक्यू विराट कोहली, टेस्ट क्रिकेटमधलं एक युग संपलंय, पण तुझा वारसा टेस्ट क्रिकेटमध्ये कायम जपला जाईल। तर यापुढे टेस्ट क्रिकेट पूर्वीसारखं पाहण्यासारखं नसेल, थँक्यू विराट, असं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं म्हटलेलं आहे। गौतम गंभीर म्हणाला की सिंहाची छाती असलेला विराट, वी विल मिस यू चिक्स। विराटच्या रिटायरमेंटवर सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे ती कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी। T20 गेमच्या पिढीला टेस्ट क्रिकेट सुद्धा कूल असतं हे विराटनं दाखवलं आणि म्हणूनच हा खेळ विराटचा कायम ऋणी राहील, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया हर्षा भोगले यांनी दिली आहे। का रिटायर झाला असा प्रश्न हरभजन सिंगनं विचारलाय। आता हरभजन सिंगला जो प्रश्न पडलाय तोच प्रश्न सगळ्यांना पडलाय की विराट, तू टेस्टमधनं का रिटायर झालास? आणि याच प्रश्नाला लागून सगळ्यांना पडलेला आणखी एक प्रश्न म्हणजे रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधनं निवृत्तीची घाई का केली? आता टेस्ट क्रिकेटमधनं निवृत्ती घेण्याचा निर्णय प्रत्येक क्रिकेटपटू त्याचं वय, फिटनेस, शारीरिक क्षमता आणि खेळण्याची इच्छा याचा विचार करून घेतात। साधारणपणे 30 किंवा 40 मध्ये खेळाडू क्रिकेटमधल्या विविध फॉर्मॅटमधनं निवृत्ती जाहीर करतात। मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही इंग्लंड टेस्टच्या तोंडावर असताना निवृत्ती जाहीर केली। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आठवड्याभरातच 2 दिग्गज खेळाडूंनी एका पाठोपाठ टेस्ट क्रिकेटमधनं निवृत्ती जाहीर केलेली आहे। असं जेव्हा होतं तेव्हा बरेच प्रश्न उपस्थित होतात आणि म्हणूनच एक प्रश्न आपण एक्सप्लेनर सुरू करताना समोर आणला तो म्हणजे कुछ तो गडबड है दया। आता ही गडबड नेमकी काय आहे, काय चर्चा आहे, बघूया। गेले काही दिवस अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालच्या निवड समितीनं इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली। नुकत्याच झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 5 इनिंग्समध्ये रोहितचं ॲव्हरेज होतं फक्त 6.20 एवढंच राहिलं होतं। आता या खराब परफॉर्मन्समुळे सिडनीची फायनल टेस्ट न खेळण्याचा निर्णय रोहितनं स्वतःच घेतलेला होता। त्याच वेळी रोहितच्या रिटायरमेंटबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या। मात्र आपण टेस्ट क्रिकेटबद्दल अत्यंत गंभीर असल्याचं रोहितनं त्यावेळी स्पष्ट केलं होतं। इंग्लंड टेस्टसाठी मात्र रोहितला कॅप्टन पदावरनं हटवण्याचा निवड समितीचा विचार स्पष्ट होता। इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित कॅप्टन राहणार नाही असं निवड समितीनं बीसीसीआयला स्पष्ट कळवल्याचं सूत्र सांगतंय। तसं टेस्ट क्रिकेटमध्ये नेतृत्व करू शकेल अशी दुसरी फळी निवड समितीला तयार करायची होती। इंग्लंड दौऱ्यातल्या टेस्ट मॅचेससाठी शुभमन गिलकडे नेतृत्व दिलं जाईल अशी चर्चा होती। आता गेल्या काही महिन्यामध्ये रोहितनं आपण क्रिकेटमध्ये चांगल्या परफॉर्मन्ससाठी आणि नेतृत्व करण्यासाठी सज्ज असल्याचं वारंवार सांगितलेलं होतं। मात्र रोहित इंग्लंड दौऱ्यात कॅप्टन असणार नाही यावर निवड समिती अगदी ठाम होती। आता रोहित शर्माच्या टेस्ट रिटायरमेंट मागे हेच कारण असल्याचं सांगितलं जात आहे। तर विराट कोहलीच्या बाबतीत बोलायचं झालं तर विराटनं टेस्ट फॉर्मॅटमध्ये 7 वर्ष टीम इंडियाचं नेतृत्व केलं। विराटला टीम इंडियाचा सर्वोत्तम टेस्ट कॅप्टन मानलं जात होतं आणि आता पुन्हा इंग्लंड दौऱ्यावेळी नेतृत्व करण्याची विराटची इच्छा होती असं देखील बोललं जात आहे। मात्र विराटकडे नेतृत्व देण्याचा सिलेक्टरचा विचार नव्हता। आणखी महत्त्वाचं म्हणजे विराट टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या 10,000 रन्सच्या उंबरठ्यावर होता। आता असं सगळं असताना विराटनं अचानक निवृत्ती जाहीर केल्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय। विराट कोहली टेस्टमधनं निवृत्त होणं ही काही साधी निवृत्ती आहे का? कुठल्याही खेळाडूनं टेस्टमधनं निवृत्ती घ्यावी एवढं हे साधं आहे का? तर तसं मुळीच नाही। विराटचं टेस्ट क्रिकेटमधलं योगदान आणि निवृत्ती एवढी महत्त्वाची का? तर एखाद्या खेळाडूचा क्रिकेटमधला खरा दर्जा कळतो, खरा कस लागतो तो टेस्ट मॅचेसमध्ये। विराट क्रिकेटच्या नव्या पिढीचा प्रतिनिधी आहे, तरी सुद्धा T20 मध्ये किंवा फार फार तर वन डे म्हणजेच क्रिकेट समजणाऱ्या पिढीला विराटनं टेस्ट मॅच म्हणजे काय ते दाखवून दिलं आणि जमाना IPL आणि T20चा असताना सुद्धा विराट बॅट घेऊन पांढऱ्या कपड्यांमध्ये टेस्टच्या पिचवर भक्कमपणे उभा राहिला। म्हणूनच विराट टेस्ट मॅचचा ब्रँड अँबॅसेडर ठरला। विराटनं टेस्ट क्रिकेटमधनं अचानक निवृत्ती घेतल्यानंतर त्याची पत्नी अनुष्का शर्माने विराटसाठी एक पोस्ट लिहिली आहे आणि त्यात अनुष्का असं म्हणते
की ते तुझ्या रेकॉर्ड्स आणि यशाबद्दल बोलतील, पण तू जे अश्रू कधीही दाखवले नाहीस, ज्या लढाया कुणालाही दिसल्या नाहीत आणि तू या टेस्ट क्रिकेटसाठी दाखवलेलं अतूट प्रेम माझ्या कायम लक्षात राहील. या सगळ्यासाठी तू काय काय केलंस ते मला माहिती आहे. प्रत्येक टेस्ट सिरीज नंतर तू थोडा समजूतदार झालास, प्रत्येक टेस्ट सिरीज नंतर तू आणखी नम्र होत गेलास आणि तुला प्रगल्भ होताना असं पाहत राहणं हा माझ्यासाठी आनंद होता. मला कायम वाटायचं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं निवृत्त होताना तू सगळ्यात शेवटी टेस्ट क्रिकेटला अलविदा करशील, पण तू कायम तुझ्या मनाचं ऐकलंस. आता एका कार्यक्रमात सलमान खाननं सचिन तेंडुलकरला एक प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न असा होता की तुझे रेकॉर्ड्स नेमके कोण मोडू शकतं. तर त्यावर सचिननं असं उत्तर दिलं की माझे रेकॉर्ड्स रोहित आणि विराट मोडू शकतील. रोहित आणि विराटनं टेस्ट क्रिकेटमधनं निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता हे थोडंसं कठीण दिसतंय. सचिनचं क्रिकेट पाहिलं जायचं. असं म्हणतात की सचिन रिटायर्ड झाल्यावर अनेकांनी क्रिकेट पाहणं सोडलं, पण सचिन नंतरही ज्यांच्यासाठी क्रिकेट पाहावं असं वाटायचं तेच हे दोघे, हिटमॅन रोहित शर्मा आणि रन मशीन विराट कोहली. तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीमागची इनसाइड स्टोरी आजच्या एक्सप्लेनर मधनं आम्ही तुम्हाला सांगितली आहे. जाता जाता विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल एक इंटरेस्टिंग माहिती देतो. विराट कोहलीनं त्याच्या अख्ख्या टेस्ट क्रिकेटमध्ये एकही रन पाकिस्तान विरोधात काढलेला नाही, कारण विराट आणि पाकिस्तान टेस्ट मॅच मध्ये कधीच एकमेकांसमोर आले नाहीत. आणि याच सोबतच एक्सप्लेनर मध्ये वेळ झाली इथेच थांबायची. नमस्कार.